नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती एन-टी कॉम्पिटिटिव्ह इलेक्ट्रिकलवरती. तर बघा मित्रांनो, खूप मुलं मला परत कॉमन एकच मेसेज विचारत होते, की "दादा आमचा आय-टी-आय रिसेंटली झालेला आहे, तर आम्ही आता काय करू? म्हणजे जॉब करू, अप्रेंटिसशिप करू, की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करू? याच्याबद्दल आम्हाला गाईडन्स करा." तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली त्याच्यासाठी असणार आहे. बघा मित्रांनो, आपण आय-टी-आय केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन येत असतात प्रामुख्याने. पहिला ऑप्शन म्हणजे अप्रेंटिसशिप, दुसरं म्हणजे हायर एज्युकेशन, तिसरं म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर बघा सर्वात पहिले आपण बघणार आहोत अप्रेंटिसशिप. तर बघा अप्रेंटिसशिप काय आहे सर्वात आधी तुम्ही समजून घ्या. अप्रेंटिसशिप काही मुलं असं समजतात, की बघा जॉब आहे. तर मित्रांनो हा जॉब नाहीये. हा फक्त 1 वर्षाची ट्रेनिंग असते. त्याच्यामध्ये तुमचं स्किल जे असतं ते इम्प्रूव्ह होत असतं आणि ते गव्हर्नमेंटचे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं ते म्हणजे एन-एस-सी म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळत असतं. आता ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला आता भारत सरकारचा अजून एक जी-आर पण आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तो जी-आर मी आपला टेलिग्राम ग्रुपला पाठवलेला पण होता. ते 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप झाल्यानंतर तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तर तो मान्य प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. हा जी-आर तुम्हाला काही मुलांना माहिती नाहीये. पण लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होत असते, तेव्हा तुम्हाला 1 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स असेल, तर तो काउंट केला जातो तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करत असाल त्या फील्डमध्ये. मग ते सेंट्रलची जॉब असो की स्टेट गव्हर्नमेंटची जॉब असो, तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट होत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळत असतं आणि तुम्हाला फिक्स टॅब पण मिळत असतं. कुठं? अप्रेंटिसशिप करण्यासाठी. जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करशाल तिथे अप्रेंटिसशिप करशाल तेव्हा. आणि दुसरं असतं मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला माहिती असेल, राखीव जागा नोकरीमध्ये. तर बघा आता जेव्हा तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल, तर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तोही असायला पाहिजे, की तिथं अप्रेंटिसशिप केल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट बघायला मिळेल. तर या हेतूने मी तुम्हाला इथे लिहिलेले आहेत बघा, हे सर्व पॉइंट. या सर्व ठिकाणी जर का तुम्ही अप्रेंटिसशिप केली, तर तुम्हाला काही ना काही एक्झाममध्ये सूट ही मिळत असते किंवा सीट रिझर्व्ह असतात. तर बघा पहिला पॉइंट आहे तुम्हाला याच्यामध्ये जर का तुम्ही अप्रेंटिसशिप केली गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये दोघांमध्ये अप्रेंटिसशिप अवेलेबल असते. पण माझ्या माहितीनुसार तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स द्या म्हणजे करायलाच हवी तर ती म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये. प्रायव्हेटमध्ये फक्त तुमच्याकडनं काम करून घेते मित्रांनो. तुम्हाला शिकवणार वगैरे काही नाही आणि तुम्हाला तिथं बेनिफिट पण बघायला भेटणार नाही. ठीक आहे. फक्त अप्रेंटिसशिपच्या नावाखाली तुम्हाला तिथं वर्कर म्हणून सण काम होत असतं. तुम्हाला तिथं स्टायपेंड काय मिळेल? 8,000 10,000 स्टायपेंड मिळेल फक्त बस. आणि त्या पैशामध्ये तुमच्याकडनं पूर्ण काम करून घेते. त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं तर गव्हर्नमेंटमध्ये अप्रेंटिसशिप करायची, प्रायव्हेटला हात पण लावायचे नाही. हे माझं वैयक्तिक असं मत आहे. बघा, जर का तुमचा विचार आला, की आता अप्रेंटिसशिप कुठून करावी? तर सर्वात आधी मी लिहिलेलं आहे बघा रेल्वेमध्ये. आता रेल्वेमध्ये का लिहिलेलं आहे? त्याच्यामागचं पण कारण आहे. जेव्हा केव्हा ग्रुप डीची भरती येत असते, त्या ग्रुप डीच्या भरतीमध्ये तुम्हाला डायरेक्ट 20% सीट डायरेक्ट रिझर्व्ह असतात. म्हणजे सपोज जर का तुम्हाला 1,00,000 भरती तिथं निघाली रेल्वे ग्रुप डीमध्ये, तर तुम्हाला 20% म्हणजे 20,000 जागा आहे. तुमचे स्पेशल कोटा असतो ते पण एन-एस-सी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ते पण रेल्वेमध्ये. ठीक आहे. असं नाही की तुमच्या ट्रान्सकोमध्ये अप्रेंटिसशिप झाली असेल, जेन्कोमध्ये अप्रेंटिसशिप झाली असेल, तर तुम्ही तिथं त्या कोट्यामध्ये येशील, तसं नसतं. जर का तुम्ही रेल्वेमध्ये प्रॉपर अप्रेंटिसशिप केली असेल, एन-एस-सी सर्टिफिकेट असेल, तर तिथं तुम्ही त्या 20% सीट रिझर्व्ह कोट्यामध्ये तुम्ही बसत असतात. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा. आता तुम्हाला माहिती असते रेल्वेमध्ये कंटिन्युअसली व्हॅकन्सी येत आहे. तुम्ही आता त्याच्या रेल्वेचे कॅलेंडर पण आलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही तो पॉइंटने ऑब्झर्वेशन करा आणि फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे रेल्वेला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करा. पण मित्रांनो ट्विस्ट पॉइंट असा आहे, की रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपला नंबर लागणं हे काही सोपं गोष्ट नाही. आता मी माझ्यावर उदाहरण सांगतो तुम्हाला. मी रेल्वेमध्ये इतके फॉर्म भरले होते. अक्षरशः माझ्याकडं फॉर्म अप्लाय करण्याची एवढे गड्डे जमा होऊन गेले होते प्रिंटआउटचे. पण नाहीच नंबर लागला तर काय करणार आहे? ठीक आहे. कारण की त्याच्यामागचे कारण काय आहे? कट ऑफ. आता तिथे जे अप्रेंटिसशिपचे जे असतं सिलेक्शन प्रोसेस तिथे काही रिटन एक्झाम असते का? काही नसतं. एक्झाम नसते, काही नसतं. फक्त तुम्हाला 10वीचे मार्क असतात प्लस आय-टी-आयचे मार्क. ठीक आहे. जर का तुम्हाला 10वीचे मार्क चांगले असतील, आय-टी-आयचे मार्क चांगले असतील, तर तुम्हाला तिथं नंबर लागत असतो. आता माझी कॅटेगरी होती एस-टी कॅटेगरी. मला मार्क होते 83.60, आय-टी-आयला होते 78. असं दोघं मिळून मला होत होते 79.60 मार्क होत होते. तरी माझा नंबर लागत नव्हता. तर विचार करा तुम्ही. कॅटेगरी होती एस-टीची मुलं सांगतात ना कॅटेगरी असते लवकर नंबर लागून जातो. कॅटेगरी तसं काही नसतं मित्रांनो आणि ट्रेड होता इलेक्ट्रिशियन. आता इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेडला खूप कॉम्पिटिशन असते. तुम्हाला चांगली माहिती असेल. अक्षरशः मी कमीत कमी रेल्वे अप्रेंटिसचे फॉर्म असतील ते 20 ते 25 फॉर्म अप्लाय केले होते. वेस्टर्न, साउथ, ईस्ट, वेस्ट सर्व झोनचे फॉर्म अप्लाय केले होते. तरी पण नंबर लागला नव्हता. सो ज्या शेवटी नशिबात असतं ते होत असतं. पण जर का तुमचा नंबर लागला तर तुमचं एकदम भारी मित्रांनो असं समजू शकता तुम्ही. तिथं अप्रेंटिसशिप करण्याचा फायदा मिळत असतो. तर मग मित्रांनो नंतर तुमच्याकडे ऑप्शन असतं ट्रान्सको आणि डिस्कॉम. आता बघा हे 2 का बरं सजेस्ट करतोय जनको का बरं नाही याच्या मागचं पण कारण आहे. तर बघा ट्रान्सकोमध्ये जेव्हा अप्रेंटिसशिप निघत असते आणि
विद्युत सहाय्य पदासाठी भरती होत असते, तर तिथे तुम्हाला बेनिफिट बघायला मिळत असतो. तर तो म्हणजे 10% ॲडिशनल मार्क्स मिळत असतात तुम्हाला. ॲडिशनल मार्क्स. ते पण कुठे असतात मित्रांनो? पेपरमध्ये. ठीक आहे. तर हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या. 10% ॲडिशनल मार्क्स मिळत असतात जेव्हा कधी तुम्ही पेपर करत असाल. पेपर किती मार्काचा असतो तुम्हाला माहिती असेल? 150 मार्क्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये असतं तुम्हाला 10 मार्काचं मॅथ, 20 मार्काचं रिझनिंग आणि 10 मार्काचं मराठी आणि 110 मार्क्सचं असतं तुमचं आलं आपलं टेक्निकल. तर हा टोटल तुमचा सिलेबस असतो मित्रांनो. 10 मार्क्सचं मॅथ, 20चं रिझनिंग, 10चं मराठी आणि 110चं टेक्निकल. मित्रांनो होतं काय माहिती का तुम्हाला माहिती असेल आपल्या ट्रान्सफरची एक्झाम असते 150 मार्काची आणि 150 मार्कापैकी आपण जर कधी एक्झाममध्ये घेतले असतील 100 मार्क्स, तर त्या 100 मार्क्सचे 10% ॲडिशनल मार्क्स मिळत असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, 150 मार्काची असते आपली एक्झाम. 150 मधनं तुम्ही घेतले 100 मार्क आणि आपला नियम काय म्हणतो 10% ॲडिशनल मार्क्स ते पण एक्झामच्या तुम्ही जो काही पेपर काढला असेल त्याचा. तर 100चे झाले तुमचे 10% होतात म्हणजे 10 आणि होत असतात 100 मधनं तुमचे 10 प्लस केले की होत असतात 110 मार्क. मित्रांनो डायरेक्टली तुमचे 10 मार्क्स हे वाढत असतात. तर मित्रांनो मला एक सांगा 10 मार्क तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये वाढत आहे. तर ही गोष्ट छोटी आहे का मोठी आहे? तर मित्रांनो ही गोष्ट छोटी नाही मित्रांनो. 10 मार्क डायरेक्ट तुमचे बूस्ट होत आहेत. जर का तुम्ही आता तुम्हाला उदाहरण देतो. माझा मित्र होता. मला मार्क होते 100 मार्क होते आणि त्याला पण मार्क होते 100. पण त्याच्याकडे होती अपेंडिसशिप. त्याचे अपेंडिसशिप करून सण मार्क्स वाढले होते 10 म्हणजे तिचे झाले होते 110 मार्क झाले होते त्याच्यावाले आणि मला होते 100 म्हणजे 99.7 असे काही समथिंग मार्क्स होते. पण तुम्ही 100च पकडा. तर माझं पण सिलेक्शन झालं होतं कारण की माझी कॅटेगरी होती आणि तो होता ओबीसीचा. तर त्याची रँक होती मित्रांनो डायरेक्ट 460 आणि माझी रँक होती 1630च्या समथिंग. म्हणजे मित्रांनो डायरेक्ट 3 पटचा फरक पडला रँकमध्ये. कशामुळे? फक्त अपेंडिसशिपमुळे. तर मित्रांनो हा पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. ट्रान्सकोमध्ये अपेंडिसशिप केल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट बघायला मिळतो. म्हणून सांगत असतो मित्रांनो तुम्हाला की ट्रान्सकोमध्ये जर का तुम्हाला अपेंडिसशिप मिळाली तर नक्की करा आणि मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला पण पीडीएफ पाठवत असतो अपेंडिसशिपबद्दल. काही मुलं बघतात, काही मुलं ते स्किप करतात. ठीक आहे. असो पण दुसरा विषय असा आहे मित्रांनो बघा अपेंडिसशिप केला तुम्हाला काही ना काही बेनिफिट बघायला मिळत असतो. जर का तुमचे 10 मार्क्स एडिशनल वाढत असाल तर मग ही गोष्ट छोटी नाहीये. बघा तुमचं झालं रेल्वे झालं, ट्रान्सको झालं. तिसरा पॉइंट म्हणजे मित्रांनो महाडिस्कॉम म्हणजे महावितरणमध्ये सुद्धा अपेंडिसशिप केल्याचा फायदा मिळत असतो. फक्त तिकडे विषय असा असतो ट्रान्सकोला 10% मार्क्स असतात. ठीक आहे आणि इथं 10% सीट रिझर्व्ह असतात. तर हा 2 पॉइंट असतो इथं. हा ट्रान्सको असतो आणि हा असतो आपला महावितरणमध्ये. तर बघा मित्रांनो 10% मार्क्स आणि 10% सीट रिझर्व्ह या कोटामध्ये जर का तुम्ही विचार केला तर तुम्हाला काही ना काही ठिकाणी फायदा पण होतो, काही-काही ठिकाणी नुकसान पण होतं. आता रिसेंटली भरती झाली होती विद्युत सहाय्यक पदाची महावितरणमध्ये. तिथं तुम्ही त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी अपेंडिसशिप केली होती आणि 10% सीट रिझर्व्ह कोटामध्ये त्यांनी फॉर्म अप्लाय केला होता. अक्षरशः त्यांना जास्त मार्क असून पण त्यांचे सिलेक्शन झालेलं नाही. कारण का बरं? त्यांनी अपेंडिसशिप कोटामधून फॉर्म भरला होता. कारण की तिथं संख्या एवढी मुली होती अपेंडिसशिप मुलांची आणि अभ्यास करणाऱ्यांची तर त्यांचा कट ऑफ हाय गेला होता. जे रेग्युलर होते, जे नॉर्मल कोणतंही आरक्षण नव्हतं ओपन कट ऑफपेक्षा त्यांचा कट ऑफ हाय गेला होता. आता हे मी तुम्हाला सांगत नाही. ज्यांनी अपेंडिसशिप केली होती आणि ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. तुम्ही फक्त एक वेळेस त्यांना जाऊन सांगा फक्त विषय काढा. ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगून देतील. बघा मित्रांनो तिसरा पॉइंट, 14 पॉइंट असा आहे माझगाव डॉकयार्ड. आता या डॉकयार्डमध्ये पण अपेंडिसशिप निघत असते तर तुम्ही फॉर्म अप्लाय करा. याचा विषय असा असतो मित्रांनो इथं तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन होत नसतं. इथं तुमची होत असते एक्झाम. आता हे पहिलं असं अपेंडिसशिप डिपार्टमेंट वाटतंय मला. तिथं एक्झाम होती. प्रत्येक ठिकाणी 10वीच्या मार्काने, आयटीआयच्या मार्कांवरती सिलेक्शन होत असतं. तर इथं होत असते तुमची आली एक्झाम आणि एक्झाम घेताय तर हे पण चांगलंच आहे मित्रांनो जिथं एक्झाम होत असते माझ्या तरीमध्ये. कारण की तुम्हाला माहिती असेल कोविडच्या टाईमामध्ये काही-काही मुलांनी डायरेक्ट 90-95 असे मार्क घेतले 10वीमध्ये आणि त्यांच्यामध्ये आयटीआय करतात. आयटीआय केल्यानंतर त्यांचे डायरेक्ट मार्क्स असतात ते वाढून जातात. जे पण प्रायव्हेटमध्ये आयटीआय करतात ते. तिथं काय पैसे वगैरे दिल्यानंतर तुमचे 80-90 मार्क्स असेच मिळून जातात. त्याच्यामुळे तो पॉइंट पण कोणाला नंबर लागत नसतो आणि इथं
होत असते तुमची अपेंडिक्समध्ये एक्झाम. तर हा पॉईंट पण तुम्ही लक्षात असू द्या. इथं पण जेव्हा माझगाव डॉक्युमेंट परमनंट व्हॅकन्सी येत असते टेक्निशियन म्हणून तिथं पण तुम्हाला 20 ते 30% सीट रिझर्व्ह असतात. ठीक आहे. तर हे 4 पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. आणि ONGC मध्ये सुद्धा जर का तुम्ही अपेंडिक्समध्ये तर तिथं पण नक्की करा. इथं तुम्हाला असतं 5% ॲडिशनल मार्क्स मिळत असतात एक्झामच्या. तिथं पण टेक्निशियनची भरती येत असते. पण सध्या तरी तिथं 4 ते 5 वर्षापासून भरती नाही आहे ONGCमध्ये. कोणी-कोणी सांगतं ते प्रायव्हेट झालेलं आहे. ठीक आहे. ते मला माहिती नाही. तर 4था पॉइंट आहे मित्रांनो BRC आणि NPCL. आता बघा सर्वात भारी जॉब जर कधी म्हणायला घेतलं ITवरती तर माझ्या मते आहे BRC आणि NPCL. मित्रांनो राजा नोकरी आहे. एकदम खतरनाक म्हणजे तुमची जर का तुम्ही तिथे लागून गेले तर तुमचं समजून घ्या तुमचे सर्व स्वप्न म्हणजे तुम्हाला खर्च काही राहणार नाही डायरेक्ट. तुमचे असं वाटेल की बाबा आपण कुठे येऊन गेलेलो आहे. म्हणजे अक्षरशः विचार करा तुमचे जे काही फ्युचर असणार आहे ते पूर्ण एकदम ब्राईट असणार आहे. तुमचे शिक्षण वगैरे तुमचं जे डिपार्टमेंट आहे तुमच्यावर इतका खर्च करतं अक्षरशः तुमची जी मुलं असणार आहे, तुमच्या मुलांसाठी स्पेशल टाउनशिप असते. तिथं स्पेशल कॉलेज असतं आणि त्या कॉलेजमध्ये फक्त जे काही डिपार्टमेंटचे एम्प्लॉयी असतात, तेच मुलं तिथे शिकत असतात आणि त्याच्यामध्ये असतात सायंटिस्ट, पी-एच-डी होल्डर यांचे जे काही मोठे-मोठे अधिकारी वगैरे असतात, पी-एच-डी होल्डर असतात, त्यांच्या मुलांसोबत तुमची मुलं म्हणजे आपल्या ITची मुलं हे तिथं शिक्षण घेणार असतात. आता विचार करा, अशी फॅसिलिटी कोण तुम्हाला देणार आहे का? नाही. स्पेशल हॉस्पिटल असतात मित्रांनो, A1 क्वालिटीचे हॉस्पिटल असतात तिथे डायरेक्ट. ते पण फ्रीमध्ये तुमची ट्रीटमेंट होत असते. त्याच्यामुळे या ठिकाणी लागणं सोपं नसतं आणि आपले महाराष्ट्राचे मुलं इथं फॉर्म अप्लाय करत नाही. त्यांना काय होतं, काय माहिती, त्यांना फक्त लागतं विद्युत सहाय्यक. नाही भाऊ, एकच होणार फक्त मग ते महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक. हा त्यांच्यामध्ये काय नाद आहे काय माहिती. पण हे मुलं आपले तिथं काही जात नाही. अक्षरशः त्यांना टेलिग्राम ग्रुपला सांगतो, की बाबा फॉर्म अप्लाय करा, ते करा. आता मागे NPCLची भरती होती कुडम-कुलम या प्लांटमध्ये. काही मुलांनी फॉर्म पण भरला नव्हता. मी एवढं त्याच्यावर व्हिडिओ पण बनवला होता. टेलिग्राम ग्रुपला सांगितलं पण होतं, की बाबा तुम्ही हा फॉर्म भरा. याची काही टेस्ट सिरीज वगैरे असेल तर मी फ्रीमध्ये प्रोव्हाईड करेल. त्याचे काही स्टडी मटेरियल असेल ते पण मी फ्रीमध्ये देईल. तरी मुलांनी तो फॉर्म भरला नव्हता. असो ती ती त्याची इच्छा असते. नंबर 5 नंबर पॉइंट आहे मित्रांनो PGCL पॉवर ग्रिड म्हणजे का तुम्ही अप्रेंटिसशिप केली त्याच्यामध्ये पण तुमचं स्किल हे डेव्हलपमेंट होत असतं. ज्याला ॲक्चुअल अनुभव घ्यायचा असेल ट्रान्समिशन सिस्टमचा तर त्यांनी पॉवर ग्रिडमध्ये यायचं डायरेक्ट खतम आहे का आणि तुमचं पॉवर सिस्टम काय असेल हे तुम्हाला पूर्ण समजेल त्याच्यामध्ये. नंबर 6 पॉइंट मित्रांनो इस्रोमध्ये जर का तुम्हाला अप्रेंटिसशिप मिळाली तर एकदम भारी आहे. घरचे पण खुश, गल्लीवाले पण खुश. अप्रेंटिसच्या नावाखाली तुमचं लग्न होऊन जाईल. आता एक उदाहरण सांगतो मित्रांनो, माझा एक मित्र होता. त्याला अप्रेंटिसशिप नंबर लागला इस्रोमध्ये तर त्यांनी गावातच सांगितलं, की मी इस्रोमध्ये लागून गेलो, मला जॉब लागून गेले, मला जॉब लागून गेली. तर ह्या जॉबच्या नावाने त्या गल्लीतले व नातेवाईक लोकांनी त्याच्यासाठी स्थळ बघितलं, की मुलगा इस्रोमध्ये आहे आणि इस्रोमध्ये अप्रेंटिसशिप कोणाला सांगितलं नाही. आता मुलीवाल्यांना काय माहिती, अनपढ होते थोडेफार, त्यांचं काही शिक्षण कमी होतं. त्यांनी सांगितलं, "बाबा जवाई काय करतो इस्रोमध्ये." घेतलं त्यांनी गुंडाळून आणि त्याला नंतर समजलं, की मुलगा आहे अप्रेंटिसशिपमध्ये. आता त्यांचे परत वादविवाद चालू आहे. ठीक आहे, तर असं काही करू नका मित्रांनो. जे आहे ते रिलेटेड तुम्ही सांगत जा. इस्रोमध्ये पण जे अप्रेंटिसशिप निघत असते, तर ती तुम्ही करू शकता. नंबर 7 आहे सेल, गेल, बेल हे तुम्ही बघू शकता आणि नंबर 9ला आहे MIDC. आता MIDCची पण मागे भरती निघाली होती. त्याचा पण रिझल्ट लागला. आता मुलाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत. ठीक आहे. आणि त्याची पण जॉइनिंग आता होऊन जाणार. पण विषय असा आहे, इथं तुम्हाला अप्रेंटिसशिपचा काही फायदा मिळत नसतो, तरी तुम्ही करू नका. तर बघा मित्रांनो दुसरा पॉइंट आहे आपला हायर एज्युकेशन. आता बघा ITI झाल्यानंतर माझ्या तरी मते तुम्ही एकतर अप्रेंटिसशिप करत असाल तर ठीक आहे. जर का तुमचं एज कमी असेल तर तुम्ही सर्वात आधी प्राधान्य द्या शिक्षण घ्या. मित्रांनो जेवढं तुम्ही शिक्षण शिकशाल तेवढं तुमची पॉवर असणार हे लक्षात ठेवा. बघा हायर एज्युकेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन येत असतात डायरेक्ट सेकंड इयर इन डिप्लोमा. आता बघा डिप्लोमा करून घ्या मित्रांनो. जर का जिथली घरची फायनान्शियल कंडिशन थोडी बऱ्यापैकी आहे, तिथे घरचे सक्षम आहेत, की आपला मुलगा आपण शिकवू शकतो, तर त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेऊन टाका. बघा तुम्ही ITI पण करा. नंतर डायरेक्ट सेकंड इयर तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं. डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अनेक फायदा होत असतो. डायरेक्ट तुम्ही JEE या पोस्टसाठी क्वालिफाय होत असतात. मित्रांनो JEE पोस्ट चांगली बऱ्यापैकी आहे. जर का तुम्ही ITIचा विचार केला, त्याच्यापेक्षा लाखपट चांगली पोस्ट म्हणजे JEEची पोस्ट असतात. त्याच्यावर पण भरपूर व्हॅकन्सी येत असतात. आपल्या डिस्कॉममध्ये पण येत असतात, जेन्कोमध्ये पण येत असतात. ट्रान्सकोमध्ये JEE पोस्ट नाहीये, पण तुम्ही लक्षात असू द्या. रेल्वे JEE, SSC JEE अनेक भरपूर ठिकाणी ज्युनियर इंजिनिअर पोस्ट असतातच. बघा डिप्लोमा नंतर तुम्हाला दुसरं ऑप्शन असतं CTI आणि CITS म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग शेम CITS. तर बघा आता हे CITS काय आहे? तर बघा मित्रांनो लक्षात ठेवा, आपण शिक्षक बनण्यासाठी आपल्याला B.एड आपलं करावं लागत असतं. ठीक आहे. तर ITI नंतर आपलं जर का शिक्षक होण्याची इच्छा असेल, शिक्षक आपल्याला व्हायचं असेल, तर आपल्याला कोर्स करावा लागत असतो
CITS. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही समजून घ्या, की CITS म्हणजे नेमकं काय आहे, किती वर्षाचा तो कोर्स असतो. बघा, CITS हा असतो आपला 1 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यासाठी तुम्हाला AICTEची तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागत असते. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्शनची लिस्ट असते. जर का तुमच्या मार्क्सवर डिपेंड असतं ते. जर का तुम्ही चांगले मार्क्स मिळाले, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असतं, NSTIचं. आणि जर का तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, तर तुम्हाला मिळत असतं ITO2चं खाजगी कॉलेज तुम्हाला हे मिळत असते. मग खाजगी कॉलेजची फी असते अराउंड 1,00,000च्या आसपास तुमची फी असते. तर हा पॉइंट पण तुम्ही लक्षात असू द्या. आणि याचा बेनिफिट बघायला मिळत असतो मित्रांनो, जर का तुम्ही CITSचा कोर्स असतो, ITI इन्स्ट्रक्टर म्हणून भरती निघत असते. प्रत्येक राज्यामध्ये इन्स्ट्रक्टरची भरती होत असते. म्हणजे ITI कॉलेजमध्ये शिक्षक होण्यासाठी. बघा, इन्स्ट्रक्टरची भरती माझ्या मते तरी 2021 का 22ला पडली होती. त्याच्यानंतर भरती नाहीये. तर तेव्हा 400 का 500 पदांची भरती निघाली होती इन्स्ट्रक्टरमध्ये. ITI इन्स्ट्रक्टरसाठी. तर ती फॉर्म तुम्ही तुमचा CITS झाला होता कोर्स त्यांनी अप्लाय केला असेल, त्यांचं सिलेक्शन पण झालं होतं. तो पॉइंट तुम्ही व्यवस्थित बघा. जर का तुम्हाला पुढे शिक्षण घ्यायचे असेल, शिक्षक बनायचे असेल ITIसाठी, तर मग तुम्ही CTI कोर्स करू शकता. तर बघा मित्रांनो, तसं तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडं, की एक पहिला ऑप्शन होतं डिप्लोमा करणं, दुसरं ऑप्शन होतं CITS करणं, तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो 12वी करणं. 12वी करून सुद्धा तुम्ही डिग्री करू शकता. ग्रॅज्युएशन करून पण तुम्ही तुमचं वेगळी फील्ड ही चूज करू शकता. मग बघा, तुम्ही टेक्निकलला बाय-बाय करशाल 12वी करून सन. कारण की तुम्हाला फायदा नाही. जर का तुम्ही डिग्री करताय, तर मग ITI करून काय फायदा आहे? त्याच्यामुळे तुमच्या ऑप्शनवर आहे, तुमच्या इच्छावर असेल. जर का तुम्हाला ITIवर टेक्निकल जॉब करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही टेक्निकल रिलेटेड फील्ड निवडू शकता. जर का तुम्हाला टेक्निकल रिलेटेड आवडत नसेल, तर तुम्ही 12वी. तर बघा मित्रांनो, आपण सर्वात आधी बघितलं अपेंडिसशिप नंतर बघितलं आपण हायर एज्युकेशन आणि आता आपण बघणार आहोत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर बघा मित्रांनो, जर का तुम्ही मला विचारलं, की तिघांमधनं काय करावं, तर माझं वैयक्तिक मत असं असणार आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर बघा मित्रांनो, मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम का सांगत आहोत? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय? सरकारी नोकरी. आता तुम्हाला वाटतं का आपण प्रायव्हेट नोकरी करावी, एखादी खाजगी कंपनीत काम करावं? नाही वाटत. प्रत्येकची इच्छा असते, प्रत्येकच्या आई-वडिलांचे स्वप्न असतं, की आपला मुलगा सरकारी नोकरी घ्यावा, सरकारी नोकरीला लागावा. ही त्यांची इच्छा असते. असं कोणी नसतं, की प्रायव्हेटमध्ये काम करायची इच्छा असते. फक्त मजबुरी असते. मजबुरी म्हणजे तो स्वतः निर्माण करत असतो. जर का ज्या वयात तिने अभ्यास करायचा असावं लागतं, त्यावेळेस तो करत नसतो आणि मग करत असतो प्रायव्हेट कंपनीमध्ये काम. तर बघा मित्रांनो, जर का तुम्ही विचार केला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याच्या ITI लेव्हलवरती, तर तुम्हाला खूप इझी जात असतं अकॉर्डिंग टू मी. तर आता मी तुम्हाला सांगतो काय इझी जातं. बघा, जेव्हा तुम्ही कोणती पण एक्झाम द्या, यांच्यामधनं ALP द्या, MSc ट्रान्सको, जनको, डिस्कॉम, ऑर्डनन्स फॅक्टरी, DRDO मध्ये कोणती पण एक्झाम घ्या. त्याच्या एक्झामच्या सिलेबसमध्ये तुम्हाला 100% पैकी 30-70% असतं तुमच्यावालं टेक्निकल आणि 30% असतं मित्रांनो नॉन टेक. तर बघा मित्रांनो, आता तुम्हीच सांगा मला, की टेक्निकलचा अभ्यास करणं सोपं असतं का नॉन टेक्निकलचा अभ्यास करणं सोपं असतं? जर का तुम्ही टेक्निकलचा विचार केला, तर तुम्हाला तेच टॉपिक असतात मित्रांनो, जे तुम्ही ITI कॉलेजमध्ये शिकले असतात. 1 ते 30 टॉपिक. तर ह्या 30 टॉपिकच्या आधारावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जात असतात. आणि जर का तुम्ही नॉन टेकचा विचार केला, तर तुम्हाला नॉन टेक हे किती पण वाचा, अफाट आहे. अफाट म्हणजे अफाटच आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ येतं, रिझनिंग, सायन्स, GK, GS, सायन्सच्यामध्ये बघा फिजिक्स, बायो, केमिस्ट्री असे मोठमोठे सब्जेक्ट आहेत. आता बघा, जर का तुम्ही विचार केला नॉन टेक करायचं की टेक्निकल करायचं, म्हणजे टेक्निकलच्या भरत्या द्यायच्या की नॉन टेक्निकलच्या भरत्या द्यायच्या, हे तुमच्यावरती आहे. जर का तुम्हाला टेक्निकल आवडत नसेल, टेक्निकल जॉब आवडत नसेल, तर ते तुम्ही स्किप करू शकता. जर का तुम्हाला टेक्निकल रिलेटेड जॉब हवा असेल किंवा कमी वेळामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी हवी असणार आणि जर का तुमच्याकडे ITI असेल, तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रिपरेशनला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं. तर मित्रांनो, जर का आपण आता विचार केला, की ITI लेव्हलवरती कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये भरती येत असते, तर आपण तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत ALP टेक्निशियन आणि ग्रुप डी. आता बघा, रेल्वेमध्ये 3 पोस्टसाठी आपली भरती येत असते ITI क्वालिफाय या ट्रेडवरती. बघा, सर्वात आधी आहे तुमचं ALP. आता ALP ही जी पोस्ट आहे मित्रांनो, ही या पोस्टसाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे तुमचं ITI. तर बघा, मला एक समजत नाही यांचा विषय असा आहे मित्रांनो, ALP साठी क्वालिफिकेशन जर का तुम्ही विचार केला ITI असतो 1 नंबर, नंतर असतं तुमचं BTech, नंतर असतं तुमच्यावालं डिप्लोमा. तर बघा मित्रांनो, हे 3 क्वालिफिकेशन तुम्हाला तिथं ALP या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर का तुमच्याकडे 3 डिग्री असतील, म्हणजे इथे डिग्री असते, डिप्लोमा आहे, इथे डिग्री हा एक प्रकारचा कोर्स आहे.
पण मला एक सांगा, जर का तुम्ही पेपर काढत असणार, आता तुम्ही पेपर काढशाल तर तुम्ही आय-टी-आय लेव्हलला पेपर काढणार आहे का? नाही काढणार. तुम्ही पेपर कुठे डिझाइन करशाल? बी-टेक लेव्हलच्या स्टुडंटमध्ये तुम्ही पेपर काढशाल आणि बी-टेक लेव्हलच्या स्टुडंटमध्ये तुम्ही आय-टी-आय लेव्हलच्या विद्यार्थ्यांना फेकत असाल, तर मग तुम्ही विचार करा ती पोस्ट काढणं किती कठीण असतं एक आय-टी-आयच्या विद्यार्थ्यासाठी. आणि याच्यामध्ये असं पण नाही की तुम्ही फक्त टेक्निकल सिलेबस आता जर का तुम्ही टेक्निकलचा विचार केला, तर मला एक सांगा आय-टी-आयच्या विद्यार्थ्याचं टेक्निकल स्ट्राँग असणार आहे की बी-टेकच्या विद्यार्थ्याचं टेक्निकल स्ट्राँग असणार आहे? ऑब्व्हियसली विषय येतो मित्रांनो बी-टेक कारण की त्यांनी एवढं शिकलेलं त्यांचं शिक्षण किती आहे? तर तो पण पॉइंट असतो मित्रांनो. जर का तुम्ही एल-पी काढून टाकली ते पण आय-टी-आय लेव्हल आय-टी-आय क्वालिफिकेशनवरती तर मग तुम्ही टॉपर आहात हे बोलायला शंका नाही. तुम्ही डायरेक्ट आय-टी-आयचे किंग आहात असं म्हणायला हरकत नाही. तर बघा असा विषय असतो मित्रांनो. तुम्ही एल-पी पण देऊ शकता. नंतर असतो मित्रांनो टेक्निशियन. तर बघा रेल्वे टेक्निशियनमध्ये अनेक पदांची भरती होत असते. आता रिसेंटली 8,000 पदांची भरती निघालेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी फॉर्म अप्लाय करत नाही. कारण की त्यांना असतं महावितरण विद्युत सहाय्यकचा फक्त स्पेशल नाद असतो त्यांना. नाद फक्त एकच महावितरण विद्युत सहाय्यक. टेक्निशियनचे फॉर्म ते रेल्वे काही काहीच घेणं नाही आम्हाला. रेल्वे आम्हाला काहीच सांगू नको भाऊ. फक्त आम्हाला एकच सांग महावितरण असेल तर तेच सांग. महापारेषणचं सांग, नाहीतर महावितरण सांग. महावितरणच सांगतो आम्हाला दुसरं काही नको सांगू. असो टेक्निशियनची व्हॅकन्सी येत असतात. मित्रांनो रेल्वे ग्रुप डी मध्ये पण भरती येत असते. तुम्हाला माहिती असेल. रिसेंटली ती भरती चालू आहे. तिचा आता रिझल्ट पण लागलेला आहे आणि तिची आता पी-ई-टी होईल. पी-ई-टी नंतरचा फायनल कट ऑफ लागेल. फायनल कट ऑफ नंतर डी-व्ही वगैरे तुमची जॉइनिंग होऊन जाईल. ते अशी रेल्वेची प्रोसेस जी ती आता फास्ट चालू आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो एम-एस-सी मध्ये ट्रान्सको, जेनको, डिस्कॉम. बघा एम-एस-सी मध्ये जर का तुम्ही विचार केला तर तुम्हाला तो टाइम होता मित्रांनो. आता तुम्हाला इथं विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला एम-एस-सी बद्दल, की बघा ट्रान्सकोमध्ये भरती निघाली होती पहिले 1,800 पदांची. नंतर ती कॅन्सल करून सन परत इन्क्रीज केली होती 2600 प्लस. ठीक आहे. ते पण 2023 ला आली होती ही भरती. 2023 आणि ह्याच टाइम मध्ये 2 ते 3-4 महिन्यानंतर परत आली होती 5,000 पदांची भरती आली होती महावितरण मध्ये. आता मला एक सांगा मित्रांनो जे कोणी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आय-टी-आय केला होता त्यांना एवढ्या जागा रिक्त होते ते लोक कुठे गेले होते? जे मुलं सांगतात की दादा नवीन भरती केव्हा येणार? आता नवीन भरती केव्हा येणार? तुम्ही सांगा मित्रांनो जेव्हा तुम्ही 2600 पद होते ट्रान्सकोमध्ये इथं फक्त होते आय-टी-आय इलेक्ट्रिशियन ट्रेड. दुसरं कोणी होतं का याच्यामध्ये? कोणीच नव्हतं. फक्त तुमच्या आय-टी-आय वाल्यांसाठी तेव्हा इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी 2600 पदांची भरती होती. नंतर होतं 5,000 मध्ये होतं तुमचे वायरमनवाले आपले भाऊ आणि आपले भाऊ होते इलेक्ट्रिशियन वाले. आता मित्रांनो तुम्हीच सांगा हे 2600 हे 5,000 आणि अजून सोडा मित्रांनो अजून 800 पदांची भरती निघाली होती जेनको मध्ये. आता मला एक सांगा मित्रांनो 2023 मध्ये तुम्हाला एवढ्या भरती बघायला मिळाल्या 2600 इथं 5,000 इथं 800 म्हणजे विचार केला तुम्ही जवळपास होतात तुमच्यावाले 5,000 हे होतात तुमचे 2600 आणि हे होतात तुमचे 800 म्हणजे 8 7 12 4 4 1 5 3. तर बघा मित्रांनो टोटल तुमचे आले होते 8,400 पदांसाठी भरती निघाली होती एम-एस-सी मध्ये फक्त. ते पण आय-टी-आय ट्रेडसाठी. विचार करा मित्रांनो एवढ्या पदांची भरती निघाली आणि काही मुलं सांगत होती की दादा आमचं सिलेक्शन झालं नाही. आम्ही काही मार्कांनी राहिलो. आता नवीन भरती केव्हा होईल? आता बघा तुम्हीच विचार करा नवीन भरती केव्हा येईल? एवढ्या मोठ्या पदांची भरती म्हणजे पण महाराष्ट्र राज्यामध्ये कधी झाली होती का? नाही झाली होती. तर तुम्ही कुठे चुकलात हे तुम्ही स्वतःला विचार करा एक वेळेस आणि तुम्ही आता काय करायला पाहिजे हे तुम्ही आता स्वतः निर्णय घ्या. जे मुलं सांगतात की आता भरती केव्हा येईल, भरती केव्हा येईल? बघा भरती येणं, हे न येणं हे आपल्या हातात नसतं. हे पूर्ण असतं सरकारवर डिपेंड असतं. जो काही सरकारने योग्य तो निर्णय घेतला, की आपल्याला यावर्षी भरती द्यायची असेल, तर ती भरती हमखास देत असते. मग ती विचार करत नाही किती पदांची द्यायची असेल, काय द्यायची असेल. तर बघा मित्रांनो असा तो एक गोल्डन टाईम होता आपला आय-टी-आयच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामधील जवळपास 8,500 पेक्षा जास्त पदांसाठी भरती होती. आपल्या आय-टी-आयच्या विद्यार्थ्यांसाठी आणि काही मुलांचे त्याच्यात सिलेक्शन पण झालं. काही मुलं आज ते वर्किंगमध्ये आहेत आणि काही विषय असतो मित्रांनो ज्यांनी क्लास केले, ऑफलाईन क्लास केले होते, ऑनलाईन क्लास केले होते. त्यांनी आपलं 100% दिलं पण काही 1 मार्कासाठी, काही 2 मार्कासाठी, काही 0.5 मार्कासाठी त्यांचं सिलेक्शन राहिलं. तर बघा मित्रांनो वाईट तर वाटतच असतं जेव्हा आपलं सिलेक्शन हे 1 मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने राहत असतं आणि आपला बरोबरचा जो मित्र पुढे येत असतो. कारण की विषय असा असतो, तोच मित्र आपला बरोबर क्लासला असतो. आपल्याबरोबर लायब्ररीला असतो. प्रत्येक गोष्ट सोबत असतो. प्रत्येक सोबत आपण अभ्यास केला असतो. सोबत मॉक टेस्ट लावले असते.
आणि तोच मित्र सिलेक्शन घेतो आणि आपण असतो घरी. तर तिथं आपल्याला थोडंफार कुठेतरी वाईट वाटत असतं. पण विषय मित्रांनो, तो विषय सोडून द्यायचा. प्रत्येकच्या नशिबात जे असतं ते होत असतं. तुमच्या नशिबात एखाद्या वेळेस चांगली नोकरी दिलेली असते. त्याच्यामुळे देव हे तुम्हाला देत नसतं किंवा ती गोष्ट आपण स्वीकारणं हे जे आपलं कर्तव्य आपण समजायचे असं तरी माझ्या वैयक्तिक मत आहे. बघा मित्रांनो, एम-एस-सी-बी सोडल्यानंतर आपला विषय असतो एम-आय-डी-सी पंप ऑपरेटरमध्ये सुद्धा आपली भरती होत असते. आता रिसेंटली 2023ला भरती निघाली होती. जेव्हा महापारेषणमध्ये भरती निघाली होती, त्याच्याच बरोबर एम-आय-डी-सीमध्ये सुद्धा भरती निघाली होती. तिसरा विषय मित्रांनो, आरोग्य विभाग टेक्निशियन. आरोग्य विभागामध्ये सुद्धा भरती होत असते मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. आणि बी-आर-सी, एन-पी-सी-एलमध्ये स्टेपनरी ट्रेनिंग कॅटेगरी सेकंड या पदासाठी सुद्धा मोस्ट ऑफ दरवर्षी भरती होत असते. एन-पी-सी-एलचे अनेक रावतबाटा, कुडण, कुलम आपलं साईडला वगैरे तारापूर साईडला सुद्धा प्लांट आहे. तिथं पण एन-पी-सी-एलमध्ये भरती होत असते. दरवर्षी 2 ते 3 प्लांटमध्येही भरती होत असते. बघा आता विषय असा आहे मित्रांनो बी-आर-सी. आता बी-आर-सीचा विषय असा आहे मित्रांनो 2022 का 23ला भरती निघाली होती बी-आर-सीमध्ये सुद्धा. तिथं पण होती 5,000 पदांची भरती निघाली होती एकदम जम्बो. तर बघा ह्या भरतीमध्ये आपलं जे काही एज असतं तर ते असतं 22 एज. तर बघा याच्यामध्ये हा ट्विस्ट पॉइंट असा असतो मित्रांनो ज्याचं कोणाचं कमी एज असेल तर त्यांनी बी-आर-सीला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं. कारण की जेव्हा म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे भरती निघेल तेव्हा तुम्ही दिसाल. कारण की 2023ला भरती निघाली होती डायरेक्ट जम्बो 5,000 पदांसाठी. आता ती भरती केव्हा येते याच्याबद्दल मला काही अपडेट नाही. बघा नंतर आहे इस्रो टेक्निशियन बी मध्ये याच्यामध्ये पण भरती निघत असते. आता याच्यामध्ये भरती 4,000 5,000 भरती अशी नसते. याच्यामध्ये तुम्हाला 50, 60 एवढे पोस्ट आपल्याला बघायला मिळत असतात. नंतर आहे मित्रांनो नोट प्रेसमध्ये पण कंटिन्युअसली भरती ही चालूच असते. नंतर आहे ऑर्डनन्स फॅक्टरी, इंडियन नेव्ही ट्रेड्समॅन, डी-आर-डी-ओची लास्ट भरती होती 2019ला. 2019 ची लास्ट भरती होती मित्रांनो. नंतर आहे मेट्रो रेलमध्ये तुम्हाला पी-एस-सी सेक्टर आहे. मुंबई, पुणे याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट मेट्रो असतात. त्याच्यामध्ये पण भरती येत असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आणि पी-डब्ल्यू-डी आणि डब्ल्यू-आर-डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागामध्ये कमिंग सून मित्रांनो जे काही तुम्ही बघितलं असेल मंत्रिमंडळामध्ये याचा विषय निघाला होता पी-डब्ल्यू-डी भरती करण्याबाबतचा. तर तिथल्या मंत्री साहेबांनी ट्विटर पण केलं होतं की ही भरती लवकरात लवकर येणार असून त्याचा एक जी-आर पण काढला होता. ठीक आहे. तर अजून त्याची काही अपडेट नाहीये. आणि नंतर आहे आय-ओ-सी-एल, बी-पी-सी-एल, एच-पी-सी-एल म्हणजे पेट्रोलियमचे जे काही आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरती येत असतात. आणि एच-एल आता एच-एलचा पण विषय असा आहे मित्रांनो हे झाला आहे आता पूर्णपणे प्रायव्हेट. तर हा पॉइंट तुम्ही स्किपच करून द्या. तर बघा मित्रांनो अशा प्रकारची तुम्हाला भरती बघायला मिळत असतात आय-टी-आय क्वालिफिकेशनवरती. तर तुम्ही विचार करा तुम्ही योग्य तो तुमचं कुठं या तिघांपैकी कुठं तुम्ही मॅच होत असाल. जर का तुम्हाला अपेंडिसची कमी एज असेल तर तुम्ही अपेंडिसशिप करा. जर का तुमची फायनान्शियल कंडिशन बऱ्यापैकी असेल शिक्षणाची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हायर एज्युकेशनसाठी प्रेफरन्स द्या. जर का तुम्हाला कमी याच्यामध्ये सरकारी नोकरी घ्यायची असेल तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतात. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असे मोठमोठे डिपार्टमेंट आहेत तिथं तुम्ही जॉब करू शकता. तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब मात्र नक्की करा.